तुम्हालाही वाटतंय का यंदाच्या खरीप हंगामामध्ये आपणही थोडा खतांवरचा खर्च कमी करावा, रासायनिक कीटकनाशकं थोडी कमी वापरावी? सगळेच म्हणतात दशपर्णी अर्क वापरा, जीवामृत वापरा, बीजामृत वापरा आणि घनजीवामृत. पण हे सगळं वापरायचं पण बनवायचं कसं हाच प्रश्न पडलाय ना. तर त्याची काळजी कशाला करतात? ऐनवेळी धावपळ नको म्हणूनच पाणी फाउंडेशन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग घेऊन आलंय येत्या 8 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता आपली हवामान अनुकूल शेती शाळेचा दुसरा वर्ग, ही डिजिटल शेती शाळा. होय, या डिजिटल शेती शाळेमध्ये आपल्याला काय माहिती मिळणार आहे माहीत आहे का? तर आपल्याला दशपर्णी अर्क कसा बनवायचा, जीवामृत कसं बनवायचं, त्याचे नेमके फायदे काय, आणि हो, घनजीवामृत किंवा मग बीजामृत बनवलं पण ते वापरायचं कसं आणि त्याच्यापासून आपल्याला काय काय फायदे मिळणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं बघायला मिळणार आहे. मग कुटुंबासोबत मागच्या शेती शाळेला हजर राहिले जवळजवळ महाराष्ट्रातून 85,000हून अधिक शेतकरी या डिजिटल शेती शाळेमध्ये सहभागी झाले होते. आणि आपल्याला आता हाच विक्रम मोडायचा आहे. 1,00,000हून अधिक शेतकरी बांधवांनी या डिजिटल शेती शाळेमध्ये जर सहभागी झालं आणि प्रत्येकाने या शिकलेल्या गोष्टी जर अंमलात आणल्या तर किती मोठा फायदा आणि केवढा पैसा वाचणार आहे, तोही आपल्या शेतकऱ्यांचा. मग मंडळी, मी तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या वतीने आवाहन करेन की येत्या 8 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता आपण पुन्हा एकदा कुटुंबासोबत हजर राहायचे या डिजिटल शेती शाळेला आणि शिकायचं आहे हे सगळं तंत्रज्ञान. फक्त शिकायचंच नाही तर आपल्याला या खरीप हंगामामध्ये ते वापरायचे आहे. त्यामुळे अगदी प्रमाणापासून तर त्याच्या उपयोगापर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला इथे शिकायला मिळणार आहे. मग येत आहे ना? मी पण येते, तुम्ही पण या. धन्यवाद.